हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट। अजितदादांवर मोदी फडणवीसांकडूनच भ्रष्टाचाराचे आरोप। भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भाजपने उत्तर दिलं पाहिजे, सुप्रिया सुळेंची टीका। टीका करणारे आणि तुमच्या अजितदादांमध्ये फरक इतकाच की ते राजकारण करणारे आणि तुमचा दादा काम करणारा। अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांचं अजित पवारांचं प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्टमध्ये अर्ज केला तर 1 जुलैपासून अनुदान, एका कुटुंबातील 2 महिलांना लाभ मिळणार। योजनेत अडथळा आणल्यास कारवाई, शिंदे फडणवीसांची माहिती। निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी पैशांचा वापर, निवडणुकांच्या तोंडावर योजना आणणं म्हणजे जुमला, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर टीका। 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, लोकसंख्या नियंत्रित व्हायला हवी, अनिल बोंडेंची मागणी। अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यावर आज निर्णय, अंबादास दानवेंकडून उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त। वसंत मोरे आणि उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेणार, दुपारी 12 वाजता वसंत मोरे ठाकरेंना भेटणार। राज्य मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी बैठक, विधान परिषद सभापती निवडीबाबत चर्चेची शक्यता, सभापतीपदावर भाजपचा दावा कायम। सगळे सोयरे अधिसूचनेवर 8 लाखांहून अधिक हरकती, 3 निवृत्त न्यायमूर्तींची समिती हरकतींची छाननी करणार, विधान परिषदेत शंभूराज देसाईंची माहिती। गुहागर विधानसभा मनसे स्वतंत्रपणे लढणार, राज ठाकरेंकडे संपर्क प्रमुख प्रमोद गांधींच्या नावाची शिफारस करणार, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची माहिती। धारावीकरांचं मुलुंडमध्ये पुनर्वसन होणार, मुलुंड जकात नाक्याच्या 18 एकरांपैकी 5 एकर जागा लगेच उर्वरित 10 एकर जागा काम पूर्ण झाल्यावर देणार, आरटीआय मधून माहिती समोर। धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही, मला फडणवीसांकडून आश्वासन, पालिका आयुक्तांचं पत्र जुनं, किरीट सोमय्यांकडून स्पष्ट। वर्ल्ड कप विजेता भारतीय संघ दिल्लीतील हॉटेल आयटीसी मोरेमध्ये दाखल, टीम इंडिया मोदींची भेट घेणार, तर मुंबईत मरीन ड्राईव्हवर टीम इंडियाची विजयी मिरवणूक। प्रकृती खालावल्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी पुन्हा रुग्णालयात दाखल, अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर आज निर्णय, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यात केदारांना 5 वर्ष आणि 12.5 लाखांची शिक्षा। ललित पाटील प्रकरणी 2 पोलीस बडतर्फ, ललितला ससूनमधून पळून जाण्यास मदत केल्याचं समोर। महालक्ष्मी रेसकोर्सवरील 120 एकर भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात, जवळपास 300 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्याचा मार्ग मोकळा। मीरा भाईंदर गुन्हे शाखेकडून ड्रग्जची तस्करी करणारे आंतरराज्य टोळी गजाआड, 327 कोटी 69 लाखांचं ड्रग्ज जप्त, 15 जणांना अटक। पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगडमध्ये आज पावसाची शक्यता, बुलढाणा, वाशिम, अकोल्यासह भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतही पावसाचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।